कहाणी ज्येष्ठा गौरीची. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापात्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील. बाबानं घरात चौकशी केली. मुलाचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्याचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहू लागली. तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जण आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीन ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली. गावन गाठल्या देवाला कर. नाही काही म्हणू नको. रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का? आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गुळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळासुद्धा पोटभर जेवली. म्हातारीन ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे हे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोटा भरेल. त्याचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरासुद्धा धावत आल्या. ब्राह्मणांचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्त्या कशा करू? तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच. मलाच आज पोस्ते कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांगा. गौरीने सांगितलं, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हांड्यांवर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड. तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सुवासिनीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देवाच्या दारी, गाईच्या गोटी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. ज्येष्ठा गौरी माता की जय. सो ही होती ज्येष्ठा गौरीची कहाणी. आणि आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये महालक्ष्मी साजऱ्या करायचो. ह्या आमच्या कामवाल्या मावशी आहेत. त्यांना जेवायला दिलं आज. आणि एक कुमारिका पण आलेली, शताक्षीची फ्रेंड अन्वी म्हणून. तिची पण ओटी भरली शताक्षीनी. सो अशा प्रकारे एक छोट्याशा स्वरूपामध्ये आमच्या महालक्ष्म्या साजऱ्या झालेल्या आहेत. जे काही करायला पाहिजे ते मनातून करायला पाहिजे. मग ते छोटं मोठं कसं का असं ना. सो अशा प्रकारे महालक्ष्मीची पूजा झालेली आहे. धन्यवाद सगळ्यांना ऐकल्याबद्दल.